आरक्षणाच्या निमित्तानं तीन प्रमुख मुद्दे आपल्यासमोर सध्या आलेले आहेत. महाराष्ट्राचा आपण विचार करूयात. मराठा आरक्षण हा पहिला विषय होता ज्याच्यावरती आता मोठी घमासाम चालू आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाचा जो निर्णय होता महाराष्ट्र शासनाचा तो रद्दबातल करण्यात आलेला आहे. दुसरा निर्णय जो झालेला आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे OBCसाठी तर मागासवर्गीयांसाठीचं जे आरक्षण होतं तर त्याच्यावरती ते पण रद्द झालेलं आहे. आणि तिसरा न्यायालयाचा निर्णय आहे तो अध्यादेश आहे, महाराष्ट्र शासनाचा एक GR शासकीय अध्यादेश की ज्याच्यामध्ये बढतीमध्ये शासकीय नोकऱ्यांच्या बढतीमध्ये पदोन्नतीमध्ये जे मागासवर्गीयांसाठीचं आरक्षण होतं ते रद्द झालेलं आहे. ह्या तिन्ही विषयाची चर्चा करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की वारंवार असं सांगितलं जातं म्हणजे त्याचे दोन्ही परिणाम, समजा आरक्षण आहे मिळालं तर फायदा कोणाला होणार आहे आणि मिळालं नाही तर तोटा कसा होणार आहे. याच्या बाबतीमध्ये चर्चा करत असताना असं काही चित्र रंगवलं जातं की जणू काही सगळ्या समाजावरती त्याचा परिणाम होणार आहे. आपण त्याच्यावरची चर्चा पहिले म्हणजे थोडी बाजूला ठेवून सगळ्यात पहिले एक सरळ साधा असा विचार करूत की प्रत्यक्ष किती लोकांशी संबंधित ही गोष्ट आहे. तुम्ही जर सरकारी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या 19 लाखच्या जवळपास आहे. निमशासकीय आणि अजून बाकीचे काही कर्मचारी असे मोडले तर अजून 1-2 लाख, म्हणजे जेमतेम 20-22 लाखाच्या आतमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या आहे महाराष्ट्रातली. दुसरा जो निर्णय आहे की ज्याच्यामध्ये काय स्थानिक स्वराज्य संस्था, तर अगदी तुम्ही स्थानिकच कशाला, आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांचा हिशोब काढून पहा. संपूर्ण भारतभराचा जर तुम्ही विचार केला, हा तर मुद्दा महाराष्ट्राचा आहे, तुम्ही आता हेच महाराष्ट्राचे आकडे सगळे भारतभराच्या याच्यामध्ये बघा, म्हणजे हे सगळे राखीव जागेतले तिन्ही पैलू. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण होतं, गुजर आरक्षण आहे, पटेल आरक्षण आहे, जाट आरक्षण आहे, तुम्ही सगळीकडे बघा, आणि एकूणच आरक्षण OBC आणि इतर यांचं. या सगळ्याचं तुम्ही भारताच्या पातळीवरचा आकडा बघितला तर एकूण शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या होती 2,73,00,000 संपूर्ण भारतातले शासकीय कर्मचारी. आमदार, खासदार, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांची सगळ्यांची सुद्धा भारतभरची तुम्ही जर संख्या मोजली तरी तीसुद्धा म्हणजे काहीतरी 21 का 22 लाख आहे सगळे ते 22 लाख. म्हणजे हा जर सगळा तुम्ही आकडा एकत्र केला तर तुमच्या असं लक्षात येईल की संपूर्ण भारतामध्ये ज्याच्यावरती चर्चा चालू आहे ते प्रत्यक्ष सरकारी कर्मचारी, त्यासाठी त्यांच्या म्हणजे त्याच्यामध्ये मिळणाऱ्या आरक्षणासाठीच्या ह्या ज्या मारामाऱ्या चालल्यात ना, भले कोणी म्हणताना आव शैक्षणिकचा आणो, शैक्षणिक अतिशय मोजक्या अशा संस्था जर सोडल्या तर आता शैक्षणिक आरक्षण नावाच्या गोष्टीला काय अर्थच उरलेला नाही. इतके महाविद्यालय आणि इतक्या संस्था झालेल्या आहेत, कोणाला कुठेही शिकायला परवानगी आहे. आणि काही जणांना शक्य नसेल तर त्याची आपण आर्थिक सोय करू शकतो, त्याचं आरक्षण हा काही त्याच्यामधला पर्याय नाही. म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 2,73,00,000 सरकारी नोकऱ्या आहेत. हे आमदार, खासदार आणि विविध छोटे मोठे पदं किंवा निमशासकीय अशा काही सरकारी संस्था असतात किंवा काही 4-5 वर्षाच्या नेमणूक केल्या असतात, त्यांचा जर तुम्ही विचार केला तर हे सगळे 22 लाखाच्या जवळपास आहेत. म्हणजे सगळी मिळून ही भरती जेमतेम 3 कोटी इतकी होती. ह्यांच्याशी संबंधित लोक किती आहेत? एका कुटुंबात साधारणतः 4 लोक आपण गृहीत धरले तर ती व्यक्तीचा संबंध म्हणजे त्या एका कुटुंबाचा संबंध त्या नोकरीशी आहे असं म्हटलं तर 3 कोटी गुणिले 4 म्हणजे 12 कोटी. म्हणजे संपूर्ण भारताचा जर तुम्ही विचार केला तर हा सगळा विषय 12 कोटी लोकसंख्येशी संबंधित आहे. त्यांच्याशी संबंधित म्हणजे त्यांच्याकडे काम करणारे लोक, त्यांच्या आजूबाजूचे लोक, ते जिथं राहतात त्या अपार्टमेंटमधले वॉचमन, असं जरी सगळं धरलं तरी ती पण लोकसंख्या त्यांच्या एवढी जवळपास 3 कोटी या नोकऱ्या असल्या, अजून एक 3-1 कोटी त्याचे लाभार्थी. तुमच्या असं लक्षात येईल एक वास्तव, ही सगळी आरक्षणाची चर्चा करत असताना तीनही पैलू मी त्याच्यामध्ये घेतो आणि भारतभराचा चित्र घेतो. तुमच्या असं लक्षात येईल की एकूण सगळं मिळून 15 कोटी लोकसंख्येच्या पर्यंत ज्याचे लाभ किंवा हानी एका अर्थाने पोहोचू शकेल असा हा विषय आहे. 135 कोटीच्या देशामध्ये ज्याचा संबंधच मुळात फक्त 15 कोटीच्या लोकसंख्येशी आहे, त्याच्याबद्दल आपण इतकी चर्चा का करतो आणि त्याला इतकं महत्त्व का दिलं जात आहे? कितीही प्रयत्न केला, आरक्षण समजा मिळालं असं समजा तरी किती टक्के लोकसंख्येंना, अगदी मराठ्यातल्या सुद्धा किती लोकांना त्याचा फायदा होणार आहे?
तसंच बढतीचा विचार केला, मागासवर्गीयांना नोकरी भेटली, नोकरीतल्या बढतीमध्ये त्याला आरक्षण भेटलं नाही म्हणून अन्याय होतो असं जे म्हणतात, त्याचं तो अन्याय नेमका किती लोकांवरती होत आहे? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींना राखीव जागा आहेत किंवा नाही याचा फरक किती लोकांवरती पडतो आहे? म्हणजे एक साधं गणित तुमच्या असं लक्षात येईल की 135 कोटीच्या देशामध्ये 15 कोटी लोकसंख्येवरती प्रभाव करणारी ही गोष्ट आहे आणि आपण त्याची चर्चा अशी करतोय की जेणेकरून सगळ्या 135च्या 135 कोटीचा त्यांच्याशी संबंध आहे. आणि हे सगळे लोक मिळून म्हणजे एकूण रेव्हेन्यूच्या भारतामध्ये जितका काही महसूल गोळा होतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा कोण घेतं? तर हे सरकारी कर्मचारी, त्यांचे पगार, त्यांचं निवृत्तीवेतन, त्यांना मिळणारे भत्ते किंवा बाकीचे आमदार खासदार त्यांना मिळणारा निधी, त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती, निमशासकीय याच्यातल्या म्हणजे ही जी 15 कोटी लोकसंख्या आहे लाभार्थींची, प्रत्यक्ष नोकऱ्या जेमतेम 3च कोटी आहेत त्या, या लाभार्थींना 15 कोटी हे जे लोक आहेत जेमतेम एकूण लोकसंख्येच्या 11% जरी जेमतेम लोक आहेत ते, आणि ते फायदा किती घेतात? 70% इतका महसुलाचा वाटा हेच लोक खाऊन टाकतात. म्हणजे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये एकूण गोळा केलेल्या म्हणजे ही नोकरशाही स्वतःच्या पगारासाठीच काम करते, लोकांसाठी काम करत नाही. म्हणजे सरळ साधं गणित लावलं तर हे 11% असलेले लाभार्थी हे जे लोक आहेत ते 66% इतका महसूल खाऊन टाकतात आणि उरलेली सगळी जनता, त्याच्यामध्ये ते स्वतः पण एक सामान्य नागरिक म्हणून आले, त्यांच्या विकासासाठी बाकीच्या प्रकल्पासाठी शिल्लक राहिलेली रक्कम जेमतेम 30% 34% इतकी असते. म्हणजे सगळ्यात जास्त चर्चा, सगळ्यात जास्त महत्त्व कोणाला असायला पाहिजे की बाकीचे जे उरलेले 89% लोक आहेत त्यांच्याशी संदर्भातले विषय काय आहेत त्याची चर्चा व्हायला पाहिजे, त्याचं महत्त्व वाढायला पाहिजे, त्याच्यावरती गांभीर्याने विचार करायला पाहिजे. ते न करता आपण केवळ 11% लोकसंख्येच्या म्हणजे जेमतेम 15 कोटी लोकसंख्येला ज्याचा लाभ मिळतो त्याची चर्चा करायला लागलो. सर्वसामान्य ज्याच्यामध्ये हे पण आले स्वतः यांच्या दृष्टीनं विचार केला तर सगळ्यात पहिला मुद्दा येतो की संरचना. संपूर्ण देशामध्ये रस्ते, वीज, पाणी, रेल्वे ह्याच्या आपण काय आणि कशा सोयी तयार केलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये किती वाढ झालेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये इतकी विकास कामं झाली पाहिजेत असा आग्रह का धरला जात नाही? जेव्हा आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून इतके मोठे मोठे मोर्चे निघतात, की वेतन आयोग मिळाला पाहिजे म्हणून मोठे मोठे मोर्चे निघतात, आंदोलनं होतात, सगळे लेखण्या आपल्या खरडतात, राखीव जागा मिळाल्या पाहिजेत, बढतीमध्ये आरक्षणं पाहिजेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या जाती प्रवर्गांना आरक्षणं पाहिजे, याच्यासाठी जे कंठशोष करतात ते सगळे एकूण सामाजिक संरचनांच्या बाबतीत की ज्याच्यासाठी सगळ्यांना फायदा होणार आहे त्याच्या बाबतीत आवाज का उठवत नाहीत? रस्ते, हमरस्ते मोठे झाले पाहिजेत, राष्ट्रीय महामार्ग झाले पाहिजेत, सुपरफास्ट म्हणतो आपण किंवा एक्सप्रेस हायवे म्हणतो किंवा आता समृद्धी मार्ग चालू आहे महाराष्ट्रामध्ये, अशा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपण आग्रही का नसतो की ज्याचा परिणाम सगळ्यांवरती होणार आहे? आरक्षणाचा कुठलाही मुद्दा घ्या त्याचा परिणाम फक्त 11% लोकसंख्येवरती होणार आहे, पण 100% लोकसंख्येचा ज्याच्याशी संबंध आहे असे विषय आम्ही का नाही हाताळत? किंवा जसं धान्याचा विषय आहे, सगळ्यांना अन्न भेटलं पाहिजे. 1965ला हरित क्रांती झाली आणि आता सगळ्यांच्या पोटाला पुरेल इतकं धान्य भारतामध्ये पिकतं. वस्त्राचा विषय आहे, तेच पुन्हा शेतीशीच निगडीत होतो. कापसाला अशा पद्धतीनं भाव भेटले आणि कापसाचं इतकं उत्पन्न वाढलेलं आहे की आता भारतामध्ये वस्त्र कुणाला मिळणार नाहीत असं फार कमी आहे, आणि ज्यांना मिळत नाही त्यांना आपण पोहोचवण्याची व्यवस्था करू शकतो. तिसरा मुद्दा निवाऱ्याचा आहे की ह्या 3 मुद्द्यावरती सगळी डावी चळवळ काम करत होती, अन्न, वस्त्र आणि निवारा. तुमच्या असं लक्षात येईल की शासनाने जे जमीनविषयक अतिशय मध्ययुगीन कालखंडातले करावेत असे कायदे केलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात न्यायालयात जाता येत नाही. आता जे घटना दुरुस्तीच्या नावानं सगळे आरडाओरडी करतात, सगळ्यात पहिल्यांदा घटनेचा गळा केव्हा दाबला गेला? एक म्हणजे 9व परिशिष्ट जेव्हा म्हणजे एक पहिलं निवडणूक व्हायच्या आधीच, अजून लोकनियुक्त सरकार पण आलेलं नाही आहे, जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाने 51मध्येच 9वी घटना दुरुस्ती आणि परिशिष्ट जोडलं की ज्याच्यामधून मूलभूत अधिकार जमिनीचा शेतकऱ्यांचा काढून घेतला गेला. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवाऱ्यातला जो तिसरा जो भाग आहे ज्याचा जमिनीशी संबंध येतो ते कायदे शासनानेच किचकट केले. तरीही आज मोठी जर शहरं वगळली की ज्या ठिकाणी तुमच्याच नियमाप्रमाणे अडचण आहे, अन्यथा इतर ठिकाणी राहणे ही काय आता फार मोठा मुद्दा उरलेला नाही, निवारा ही काय फार मोठी गोष्ट उरलेली नाही आहे. तुमच्या असं लक्षात येईल की सर्वसामान्य इतर लोकांच्या म्हणजे 89%च नाही, सगळ्या 100% लोकांशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्यांची आम्ही चर्चा करत नाही, त्यांच्या बाबतीत आम्ही गंभीर नाही. एखाद्या ठिकाणी रस्ता झाला, रेल्वेचं जाळं जास्तीत जास्त पोहोचलं गेलं,
पाण्याचे प्रकल्प मार्गी लागले आणि त्याचा फायदा शेतीला होऊन जास्तीत जास्त अजून इतर उत्पादनं जर धान्याच्या शिवाय होऊ लागलं तर त्याचा आम्ही विचार करत नाही. विजेची उपलब्धता सगळ्यांना 24 तास असावी यासाठी प्रयत्न केला जात नाही किंवा प्रत्येक घरामध्ये नळाचं पाणी आम्ही पोहोचवणार अशी घोषणा शासनाला करावी लागते किंवा स्वातंत्र्याच्या नंतर आत्ता 75 वर्ष होत आहेत तेव्हा कुठं आपण जेमतेम सगळ्या घराघरामध्ये वीज पोहोचवू शकलेलो आहोत. मोजक्या 10-11% म्हणजे जेमतेम 15 कोटी लोकसंख्येशी संबंधित असलेला आरक्षणाचा विषय हा तितका महत्त्वाचा बिलकुल नाही आहे. ह्याच्यापेक्षा 100% लोकसंख्येवरती प्रभाव पडणारे जे घटक आहेत ज्याच्यामध्ये रस्ते, ज्याच्यामध्ये वीज, ज्याच्यामध्ये पाणी, ज्याच्यामध्ये रेल्वे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आणि आपण वन नेशन वन मार्केट म्हणलेलं आहे की बाजारपेठ जास्त चांगल्या पद्धतीने झालेली पाहिजे. ती झाली तर त्याचा फायदा जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. जशी बाकीच्या उत्पादनाची बाजारपेठ मोकळी आहे तशी शेतीविषयक बाजारपेठ ह्या 3 कृषी कायद्यांमुळे जी मिळते आहे याचा विचार जर आपण केला तर त्याचे परिणाम 100% म्हणजे 135 करोड लोकांपर्यंत पोहोचू शकतात. न की हे जे मुद्दे आहेत हे गैरलागू, छोटे आणि मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचणारे आहेत. उलटं आता तर प्रयत्न असा करायला पाहिजे की ह्या 15 कोटी लोकसंख्येला लाभ देणारी ही जी काय म्हणता येईल बांडगुळी नोकरशाही आहे ह्या बांडगुळी लोकशाहीचा आकार कमी केला पाहिजे. त्यांच्यावर होणारा खर्च कमी झाला पाहिजे आणि विकास कामावरचा खर्च वाढला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सगळे मिळून आग्रही राहिलो पाहिजेत. बांडगुळी नोकरशाहीशी संबंधित आरक्षणाचे विषय आहेत ते सर्वसामान्य लोकांचे असू शकत नाही.